नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। तर आज जो व्हिडिओ बनवते तो शेतकऱ्यांच्या संबंधातला, ते म्हणजे सातारा जिल्ह्यामधलं मोळ माझं गाव। आणि त्या मोळ गावामध्ये अशी काही घटना घडली आहे ना की अक्षरशः शेतकरी पूर्ण हादरलाय। ते म्हणजे काय झालंय माहितीये का, पूर्ण जेवढा पण डोंगर आहे तिथे वणवा लागलाय। रानं असतील, रानामध्ये जेवढी पण पिकं होती म्हणजे ज्वारी असेल, डाळिंबाच्या बागा असतील किंवा आंब्याच्या बागा असतील, अक्षरशः सगळ्यांना हाय लागलेले, अख्खच्या अख्खं झाडं जळून गेलेले आहेत, एवढा मोठा वनबा। आणि त्याचबरोबर मला म्हणायचंय, हे वन अधिकारी कुठे राहिलेत, वन विभाग कुठे राहिलाय, त्यांनी यायला हवं, दखल घ्यायला हवी। शेतकऱ्याचं आहे ना, खरंच कोणी शेतकऱ्याला समजूनच घेत नाही। आता शेतकऱ्यावरती अशी वेळ आली आहे, हातातोंडाला आलेलं पीक अक्षरशः निघून गेले। आणि त्याचबरोबर तुम्हाला माहितीये, लोक अक्षरशः काय करतात, ते आपले ढाळे असतात त्यांनी आग विझवतात। ते आपलं जो औषध मारायचा पंप आहे त्याच्यात पाणी घेऊन तिथं मारायचं चाललंय का, कारण की तो थांबावा। आणि माझ्या रानात सुद्धा 200 आंब्याचे झाड आहेत, काय परिस्थिती असेल। इथं मी आज इथे पण मला टेन्शन आले की तिकडे काय परिस्थिती, पूर्ण डोंगरच्या डोंगर जळलेले। मला खाली इथे व्हिडिओ दिसतात ते, त्याच्यावरनं तुम्हाला परिस्थिती समजूनच गेली असेल। म्हणजे शेतकऱ्यांनी जगायचं कसं। काल परवाच मी ह्याचा आपल्या कांद्याचा व्हिडिओ टाकला, भरपूर जणांनी कमेंट केलं त्याच्यामध्ये की कांद्याला भाव नाहीये, भाव नाही, करायचं काय शेतकऱ्यांनी, कुठं मी आहे ना, खरंच मी आज आपला जो देश म्हणतात ना कृषीप्रधान देश आहे, ह्याच्या पुढे मी खरंच नतमस्तक आहे। आज जे शेतकऱ्यावरती दिवस आहेत ना, ते कोणावरतीच येऊ नये। आणि माझी देवाला एवढीच प्रार्थना आहे की खरंच बळीराजाचं राज्य लवकर येऊ दे।